आज कर्जत येथील गणेशराव नलोडे या ठिकाणी आपण याला 1.5 महिन्यापूर्वी राघवेंद्र फर्टिलायझर कोल्हापूर या कंपनीचे 2-2 स्पेशल खत कांद्याला जो डोस लागतो तो आपण त्याला दिला होता आणि तो प्लॉट पाहायला आपण खास या ठिकाणी कंपनीचे जे प्रतिनिधी संदीप पाटील या ठिकाणी आलेले आहेत. स्वतः गणेशराव नलोडे आहेत. आपण याचा फोटो सहित ग्रुपवर हे पण टाकला होता, फोटो टाकला होता, त्यांचा नंबर पण दिला होता. तरी पण त्यांनी सांगितले की तुम्ही पाहायला या. आज 1 महिना आणि किती दिवस झाले? 62 दिवसाचा झाला. 62 दिवसांमध्ये हा कांदा ह्या पद्धतीने आलेला आहे. तर आपण त्यांच्याकडूनच आपण ही सगळी माहिती विचारून घेऊ. बोला तुमचं नाव. मी गणेश ज्ञानदेव नलोडे, राहणार कुंभेफळ, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर 9975794296. मी स्वामी समर्थ ॲग्रो करमाळा विजयदादा पवार यांच्याकडून वृंदावन भट्टीचं स्पेशल खत घेतलं. भट्टी स्पेशल. नंतर या कांद्याला मी 40 दिवसाचा झाल्यानंतर वापरलं. आज 62 दिवसाचा कांदा आहे आणि त्याचा असा रिझल्ट मला मिळालेला आहे. मी अजून ह्याच कांद्याचं झाल्यानंतर ऊस लागण केलेली आहे. त्या ऊसाला सुद्धा मी त्यांच्याकडून खत घेणार आहे आणि असा रिझल्ट भेटलाय मला की आमच्या इथं आसपास कुणाचाच नाही. माझ्या अगोदर 15 दिवसाचे कांदे आहेत, अजून जमीन सोडली नाही आणि माझा कांदा मांडीला लागतोय 62 दिवसात. मग आता इथून पुढचा कसं रिझल्ट भेटते पवार साहेब बोलते. आपले रिझल्ट तुम्हाला आलेले आहेत 100% आला. 1 नंबर रिझल्ट. दुसरी खत कोणती वापरली का? नाही. वृंदावन भट्टी सोडून मी कुठलाही खत वापरलं नाही. रासायनिक युरिया नाही, काय नाही. आणलंच नाही मी. आपला जो कांद्याचा डोस आहे ना त्याला सांगितलं की आमचा शेड्यूल वापरा तुम्ही. ह्याच्यामध्ये युरिया वगैरे काय देऊ आम्ही सांगतो. मी अजून चिमटभर आणले ना. मी पवार साहेबांकडून आणलं तेवढं टाक. आणि याचं वैशिष्ट्य एक होणार आहे की हा कांदा वर्षभर जरी चाळीत ठेवला नासणार नाही. पूर्वीचे अनुभव हा पूर्णपणे सेंद्रिय कांदा नाही त्याला तर नासायचं कसं? नाही हा तुमच्या तर दुसरे इथे शेतकरी कोण कांदावाले ते नसतील, त्यात तुम्हाला कसं वाटतंय? नाही, आपल्याला 1 नंबर रिझल्ट आला. बरं, तुम्ही समाधान आहेत? माझ्यासारखा कांदा अजून इथं आमच्या आसपास नाही. तुम्ही समाधान आहेत ना? आम्हाला हेच पाहिजे. आमच्या कोणचे खत नाही ते लोक समाधानी पाहिजे. 8-10 दिवस झाले सांगतो या 1 राऊंड मारायला, या 1 राऊंड कसं. माझ्याकडून जर लेट झालं पवार साहेब बोलवून तर ह्या कांद्याला अजून एक डोस, त्या डोस पैकी 1 डोस द्यायचा राहिलेला आहे. तो आपल्याला द्यायचा आहे आता. तुम्हाला दिला ह्याच्यापैकी 1 डोस राहिला आपल्याला शिल्लक आहे, तो द्यायचा आहे. तोच आता साहेबांना बोलू आपण. कुणाला काही समजा शंका असतील तर त्याचा फोन नंबर दिलेला आहे, मी ग्रुपवर टाकतो. त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता. लोकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खत वापरावा, त्यामुळे उत्पन्न वाढ होतोय, पण त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारतोय. श्री स्वामी समर्थ ॲग्रो. जमिनीचा पोत म्हणजे आता संध्याकाळी पाणी जर दिलं तर अशी इतीत गांडूळ निघतं ह्याच्यात पाण्यात. इतीत इतीत गांडूळ सुद्धा निघते आता पहिल्या ह्याच्यातच पहिल्या डोस मध्ये. मी अजून काय असं म्हणजे गांडूळ रानात बघितलं नव्हतं इथून. होय काय? संध्याकाळी पाणी दिलं ना, आलं ना राऊंडला तर असं वळवळ करताना सगळ्या साऱ्यानीच दिसते. बापरे. मग मी सरी फिरत गेलो. काय कारण सांगा की ते गांडूळ निघते जे आहे, जे ऑर्गॅनिक कार्बन आहे ते कंपोस्ट बेस आहे. गांडूळ तयार झाल्यावर सेंद्रिय झालं नाही सगळी शेती. गांडूळ आणि सगळ्यात 99% मी रासायनिक वापरत नाही. 99% मी घरी तयार करतो औषध. जीवामृत करता, ते जीवामृत करता तुमचं ते पण आहे.